मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। करेंगे मरेंगे, हम साथ करेंगे, करेंगे मरेंगे, हम साथ करेंगे। राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा बांधव हे आक्रमक झालेले आहेत। आज आपण मराठा बांधवांसोबत आहेत, त्यांनी तहसीलदारांना निवेदन देखील दिले आहेत। काही महिला देखील आपल्या समवेत आहेत। प्रथमतः आपण वकील साहेबांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल साहेब, 10%चं आरक्षण दिले म्हणते सरकार, आपली काय भूमिका आहे? मराठ्यांनी 50%च्या वरचं आरक्षण या सरकारला कधीही मागितलेलं नव्हतं। का तर मागच्या 1.5 ते 2 वर्षापूर्वीच या सरकारनं दिलेलं 13% आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे। त्याच्यामुळं हे 10% आरक्षण टिकणार नाही आहे हे मराठा समाजाला तर माहितीच आहे, परंतु सरकारलासुद्धा माहिती आहे। परंतु लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तोंडावर मराठा समाजाला वेड्यात काढण्याचा प्रकार आणि फसवणूक करण्याचा प्रकार या सरकारने केला आहे। त्यामुळे हे 10%चं 50%च्या वरचं आरक्षण या समाजाला मान्य नाही। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या 17व्या दिवशी काही 2-4 वाक्य बोलली, त्याच्यावरून हे सरकारच्या सलगीला असलेले सगळे त्यांचे कार्यकर्ते जे बगलबच्चे त्यांनीच सांभाळलेले आहेत, ह्या सगळ्यांनी त्यांना ट्रोल करण्याचा सध्याला एकमेव कार्यक्रम चालू केला आहे। त्या सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, एकच सांगणं आहे, एकच आवाहन आहे। संविधानिक पद्धतीनं आंतरवली सराटीमध्ये आमच्या मायमावल्या ज्यावेळेस आरक्षणाला उपोषणाला बसल्या होत्या, त्यावेळेस या सरकारनं पोलीस प्रशासनाला समोर करून त्यांच्यावर अमानुष लाठी हल्ला केला, अमानुष गोळीबार केला। त्या प्रकरणाची अद्याप SIT चौकशीचा एक ब्रश शब्दसुद्धा ही सरकार काढत नाही। परंतु 17व्या दिवशी उपोषणामध्ये जरांगे पाटील काय बोलले ह्याच्यावरून मात्र त्यांची SIT चौकशीची त्या ठिकाणी मागणी केली जाते आणि सगळे एक मुखानं ती मागणी करतात। शेतकऱ्याचा पोरगा, मराठ्यांच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी उभा राहिलेला ह्या सरकारमधल्या एकाही माणसाला त्या ठिकाणी आवडलेलं नाही। परंतु ह्या सगळ्या मायमावल्या त्या मनोज जरांगे पाटलांच्या मागे आहेत। जोपर्यंत मराठ्यांना तुम्ही जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गुलाल उचलून त्यांची शपथ घेऊन जी सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना लागू केली होती आणि हरकती मागून ते आम्ही शासन निर्णय करतो म्हणले होते, जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेचा शासन निर्णय होत नाही आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आणि मराठ्यांना 50%च्या आतून OBC मधून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा मराठा समाजाचा शांततेचा संविधानिक पद्धतीचा लढा कदापि थांबणार नाही। थांबणार आहे का आपला लढा? 1 मार्चपासून अंकोली गावामध्ये बेमुदत साखळी उपोषण या मायमावल्या चालू करतात। मोहोळ तालुक्यातल्या या अंकोली गावातली ही ठिणगी मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावात पडणार आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात पडणार आहे आणि या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक गावातून या मायमावल्या पुढे येणार आहेत आणि पुन्हा एकदा संविधानिक पद्धतीनं आमची जी हक्क आहे तो 50%च्या आतला OBC मधूनच्या मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा लावून धरणार आहेत। त्यामुळे सरकारनं गुन्हा दाखल करण्याची SIT चौकशीची भीती अजिबात घालू नये, ही प्रत्येक शिवाजी महाराज जन्माला घालणारे ह्या सगळ्या मायमावल्या आहेत। त्यामुळे त्यांना ह्या केसेसची वगैरे अजिबात भीती वाटत नाही। सरकारनं लक्षात ठेवावं की 5 वर्षांनी सत्ता बदलते आणि जनता ही या सरकारची मालक असते। आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हा सगळा समाज, या सगळ्या मायमावल्या या सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर एकीकडे मराठा बांधवांची OBC मधून मागणी होत होती आणि त्या मागणीला मराठा समाजाचे जे काय आमदार होते ते पाठिंबा देखील देत होते, आंदोलनात देखील सहभागी होते। परंतु सभागृहात विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाच्या संदर्भाने कायदा होत असताना त्या ठिकाणी त्यांनी विरोध देखील केला नाही। त्यांच्या भूमिकेकडे कसं बघता? मुळात एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा गरजवंत मराठ्यांचा प्रश्न आहे, तो प्रस्थापित मराठ्यांचा कधीही नव्हता। विधानसभेमध्ये जे बसलेत, लोकसभेमध्ये जे बसलेत ते आमचेच नालायक आणि हरामखोर प्रस्थापित आहेत आणि म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाची, आमची सगळ्या सोयऱ्यांची 50%च्या आतून OBC आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली नाही। परंतु प्रस्थापित मराठा समाजाच्या आमदार, खासदार, आजी माजी सगळ्यांना एकच या मायमाऊलींच्या समोर इशारा आहे की सत्ता जाते
प्रस्थापित हे कायमस्वरूपी प्रस्थापित नसतात. कुणीही आईच्या पोटातनं खुर्ची सोबत घेऊन आलेला नाही. त्यामुळं ज्या मायमावल्याने तुम्हाला जन्म दिला आहे आणि तुम्ही प्रस्थापित झालात, त्या मायमावल्या तुम्हाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवतील आणि गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नी तुम्ही तोंड न उघडल्याचे परिणाम तुम्हाला 100% भोगावे लागतील का नाही? मावशी, काय सांगाल? आपण साखळी उपोषण करत आहात गावात, त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला जे सरकारनं 10% आरक्षण दिलं हे कुरकुऱ्या बिस्किटासाठी दिले. काय याचा फायदाच काय नाही आम्हाला त्याचा. आरक्षण हे आहे मान्य, आमच्यासाठी एकही नेता पुढे येत नाही आणि भांडत नाही. आज माझी 2 मुलं शाळा शिकले, ती डिग्री झाले, गुरं राखायला जाते. ते काय करायचं आम्ही या सरकारला? किती वेळा जर सांगितलं, आम्ही शांततेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मनोज जरांगेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जरांगे पाटील तुम आगे बढो. आम्ही तुमच्या मागत आहे. सरकारने अध्यादेश काढला. मुंबईत गेल्यानंतर परत आपले आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील हे माघारी आले आणि त्यानंतर सरकारची भूमिका बदलली. त्या भूमिकेकडे कसं बघताय? मुळात सरकारच्या पोटात जे मराठा समाजाबद्दलचं विष होतं ते विष आम्हाला माहीत होतं, परंतु आम्हाला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जे पूज्य समजतात, निदान म्हणतात तरी, त्या शिवाजी महाराजांच्या समोर गुलालाला हात लावून शपथ घेताना ह्या गोष्टी यांच्या पोटातलं विष संपलं असेल असं आम्हाला वाटलं. परंतु सरकारनं पुन्हा जे करायचं तेच केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या तिघांनी या मराठा समाजासोबत फसवणूक केली आहे आणि दगाबाजी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर घेतलेल्या गुलालाच्या शपथीला हे जागलेले नाही आहेत. त्यामुळं मराठा समाज ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांची जागा येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. एवढी एकच मागणी गावागावातून त्या ठिकाणी जाते. आणि एक लक्षात घ्या, पूर्वीचा समाज हा एखादी गोष्ट एका काळानंतर विसरणारा होता. मराठा समाजाला ओबीसीमधून 50%च्या आतून आरक्षण मागणी असताना वरचं 10% आरक्षण दिलेलं आणि फसवणूक केलेली जखम आज भळबळते. ती जखम मराठा समाज कधीही विसरणार नाही. आणि जोपर्यंत ज्यांनी फसवणूक केली आहे त्या फसवणूक करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही. एवढा एकच इशारा लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर या समाजाकडून या सरकारला आहे. आपण जर पाहिलं तर जे सरकारनं 10%चं आरक्षण दिले ते त्या सरकारने आमची फसवणूक केलेली आहे आणि हे न्यायालय टिकेल की नाही याबाबत देखील शंका उपस्थित केली जात आहे. परंतु येणाऱ्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या सरकारला किंवा या राजकारण्यांना धडा शिकवू अशी भूमिका देखील या बांधवांनी घेतलेली आहे. जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावरून सुद्धा हे बांधव आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळते. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.